तू जादू करतोस की नाही, तू जादूच करतोस. म्हणजे जरी तू म्हणालास भ्रम तरी सुद्धा. तर ही करताना तुझ्या अशा वैयक्तिक आयुष्यात तुला असा काही फायदा झालाय का? हो, तेच मी म्हणणार होतं की असा फायदा घेता येतो, करता येतो. म्हणजे अगेन मी आता लोक ऐकणार म्हणून मी कंट्री सांगणार नाही, पण मी काही वर्षापूर्वी एका इमिग्रेशनमध्ये मला थांबवलं होतं. नॉट इंडियाच्या बाहेर ऑफकोर्स ना, इमिग्रेशन म्हणजे. तो मी चाललो होतो एका शोसाठी एका कंट्रीमध्ये, जवळच्याच. इथून 3.5 तासात तिकडे फ्लाईट जाते. आणि मला त्याने थांबवलं आणि ते म्हणाले की तेव्हा माझा जो पासपोर्ट होता ना, त्या पासपोर्टवरचा फोटो माझा उडाला होता. मला माहीत नाही का, म्हणजे फेंट झाला होता एकदम. तर नुसते ते 2 काळे डॉट डोळ्याचे आणि हे जे सोलप्याचे त्याचा एक 3 डॉट दिसत होते. पण आतमध्ये सगळे विजा होते, जर्मन विजा, अमेरिकन विजा, UK विजा. तर मला कोणी थांबवायचं नाही. मी कुठल्याही कंट्रीत गेलो की तर बघायचे आतमध्ये हा विजा आहे, जायला द्यायचे. हे कंट्री मला ऐकत नाही. त्याने थांबवलं. ते मला की युअर पासपोर्ट इज डॅमेज्ड. तर मी त्याला म्हणलं नाही, डॅमेज करणारा फोटो नाही. म्हणजे आतमध्ये बघ ना, बाकी आहेत ना फोटो या विजावरती, त्या वी डोंट केअर. इंडियाचा पासपोर्ट हे आहे ना, यू कॅनॉट गो. त्यांनी मला साईडला बसवलं, त्यांचं ते त्या रूममध्ये बसवलं. त्या रूममध्ये आणखीनही लोक होते काही काही, ज्यांना थांबून ठेवलेलं होतं. आणि माझ्यासमोर त्याने एका इंडियन लेबर क्लास माणसाचं विजा फाडला. तो फाडल्यावर मी उठलो, म्हटलं नाही आता हे सिरियस आहे एकदम. आणि मग तसं तुमचा चष्मा जसा होता, तर एकाने चष्मा घातला होता. मी त्याला जादू दाखवली. तू जोडला नाहीस ते? काय त्याचा होता ना, माझा नाही, दुसऱ्याचा होता ना तो. म्हणून मी, आणि अशा ठिकाणी आपण शहाणपणा करत नाही, कारण शेवटी त्यांच्या हातामध्ये ना, आपल्या हातात काय नाही. सो चष्मा घेतला, मी त्याला जादू दाखवली. तो म्हणाला व्हॉट इज दिस? मी त्याला म्हणतं मॅजिक. आणि मला सवय की माझी बॅग नेहमी माझ्यासोबत असते. तर मी काढले आणि माझा शोध सुरू झाला. मी दाखवायला आलो, सगळे जमा झाले इमिग्रेशनवाले. मग त्याला मी व्हिडिओ दाखवला. त्या व्हिडिओत त्यांनी बघितलं रे अमिताभ बच्चन, अक्षय कुमार बोलतायत वगैरे. तो म्हणतो ओके यू नो अक्षय कुमार, यू नो अमिताभ बच्चन, सिट. गेला 10-15 मिनिटांनी, परत आला आणि म्हणतो यू आर अ गुड मॅन, सो दिस टाईम वी लेट यू गो. आणि त्याने मला खरं पास जायला दिला आतमध्ये कंट्रीचे. नेक्स्ट टाईम गेट अ न्यू पासपोर्ट. म्हणलं बरं आहे. सो मी सुटलो ते बिकॉज जादू दाखवली. तेव्हा मी विचार केला की अरे हे जे लोक बाकी थांबले आहेत, त्यांच्या तर कोणाला जादू आली असती तर बहुतेक ते सुटले आणि निघू शकले असते. पण आय कुड डू इट थँक्स टू मॅजिक. की मला खरं म्हणजे इमिग्रेशनमध्ये थांबावं लागलं नाही, अडकवलं नाही, परत नाही पाठवलं, कारण मी जादू करू शकलो म्हणून. आणि असे इन्स्टन्सेस बरेच झाले. मी सगळीकडे सांगू शकत नाही, कारण ज्यांनी मला हेल्प केलं, फेवर केलं, त्यांचा नाही तर प्रॉब्लेम की अरे कसं केलं तुम्ही. पण आय थिंक इट हॅपन्स अ लॉट ऑफ टाइम्स. मला वाटतं 2 गोष्टी होतात की एखादा जादूगार म्हणजे चांगली जादू बघितली की ते 2 गोष्टी. एक तर ऑफकोर्स तुम्ही त्याला सुपिरियर समजतात की ह्याला काहीतरी चमत्कार तुझे मला येत नाही, राईट, चमत्कार असं म्हणता येईल किंवा हे. आणि सेकंड मला असं वाटतं की समजा तुम्ही जी स्टोरी सांगतात जादू करताना ती खरं चांगली असेल, तुम्हाला माहिती आहे कसं दाखवायचं आहे, तर तुमचं इंटेलिजन्स दिसतं त्यामध्ये. आणि दॅट इज द रिझन की तुम्हाला भरपूर लोक ॲज अ मॅजिशियन व्हॅल्यू देतात. म्हणजे माझे खूप चांगले फ्रेंड्स बनले आहेत बऱ्याचशा इंडस्ट्रीजमध्ये, बऱ्याचशा प्रोफेशनचे वेगळ्या लेवल, म्हणजे खूप हाय लेवलचे लोक. आय थिंक दॅट इज बिकॉज दे कॅन सी द इंटेलिजन्स थ्रू द मॅजिक दॅट यू डू. आणि मी तुम्हाला असं आश्चर्य वाटेल, पण मोस्ट ऑफ द पीपल जे वरच्या लेवलला असतात ना, मोस्ट ऑफ द पीपल हू आर व्हेरी सक्सेसफुल आर समवेअर मॅजिशियन. म्हणजे थोडंसं काहीतरी जादू ते करत असतात. म्हणजे टू गिव्ह यू एक्झाम्पल, मायकल जॅक्सन वॉज अ व्हेरी गुड मॅजिशियन. तो आपल्या स्टेज शोजमध्ये भरपूर जादू वापरायचा, ॲक्च्युअल मॅजिक ट्रिक्स वापरायचा की दाखवायला, आणखी एनहान्स करायला. त्याच्यानंतर माझे खूप जवळचे फ्रेंड होते लुथरा लॉ फर्मचे, राजीव लुथरा म्हणून. सो ते स्वतः जादू करून दाखवायचे लोकांना, आणि त्यांचं प्रेझेंटेशन एवढं फॅन्टॅस्टिक होतं की असं वाटायचं अरे हे जादूगार झाले असते तर किती चांगले झाले असते. इनफॅक्ट इवन निनाद कामत जे म्हणजे त्या प्लेमध्ये होते, परितोषच्या ॲक्टर आहेत ते, तर त्यांना जे फर्स्ट टाईम मी जादू शिकवली तर प्रेझेंटेशन त्याने एवढं चांगलं इम्प्रूव्ह केलं की मला असं बोलायला लागलं त्यांना, कारण बरं आहे तुम्ही जादूगार नाही झालं ना, तर आमच्या सगळ्यांचं काम गेलं असतं, तुम्हीच घेतले असते. सो आय थिंक समवेअर इफ यू आर इंटेलिजंट इनफ यू कॅन क्रिएट मॅजिक फ्रॉम एनिथिंग इज वॉट आय फील. आणि हे बरेचसे इन्व्हेन्शन्स जे झालेले आहेत जगातले, फिल्म मेकिंग फॉर एक्झाम्पल, फिल्म मेकिंग सुरू केलं होतं लुमेर ब्रदर्सनी. सो लुमेर ब्रदर्स हे ओरिजिनली जादूगार होते. आणि फिल्म म्हणजे स्क्रीनवर चित्र दाखवणं किंवा चलचित्र दाखवणं हे त्यांनी सुरू केलं ॲज अ मॅजिक इफेक्ट. आणि नंतर त्याचं फिल्म मेकिंग झालं. इनफॅक्ट इवन इंडियामध्ये जे तुम्ही समजा मूवी बघितली असेल मराठी, ती दादासाहेब फाळकेंची काय हरिश्चंद्रची फॅक्टरी, बघितली का तुम्ही मूवी? तर दादासाहेब फाळके जादू करायचे ॲज अ हॉबी, मला आठवत असेल मूवीमध्ये. आणि जेव्हा त्यांनी फिल्म मेकिंग बघितलं तेव्हा अरे ही खरी जादू, म्हणजे ही मोठी जादू, म्हणून ते सोडून त्यांनी फिल्म मेकिंग सुरू केलं. सो इवन टुडे जे इंडियातली जी फिल्म इंडस्ट्री आहे त्याची सुरुवात ही जादूगारामुळे झालेली आहे.
आणि त्यांच्या आधी म्हणजे 1890s वगैरे एक जॉर्ज मेलेस म्हणून एक फ्रेंच मजिशियन होते. त्यांनी सेम झालं होतं. त्यांनी जेव्हा फिल्म मेकिंग बघितलं त्यांनी म्हटलं आम्ही ह्याच्यात आणखीन चांगली जादू करू शकतो. म्हणून त्याने आपलं सगळं जादूचं सामान विकून स्टुडिओ सगळं विकून एक फिल्म स्टुडिओ सेटअप केला. आणि 1894-95 त्यांनी जे कॅमेरा ट्रिक्स वापरले होते ते आजही फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात. म्हणजे स्टॉप ब्लॉक वगैरे जे म्हणतात, इट वॉज इन्व्हेंटेड बाय अ मजिशियन इन 1890s, म्हणजे त्या काळी. सो आय थिंक लॉट ऑफ टाइम्स दिस इज वॉट मॅजिक डज, की इवन इफ यू आर इन वन इंडस्ट्री यू कॅन गेट हेल्प फ्रॉम अदर इंडस्ट्रीज ऑर यू कॅन अप्लाय द प्रिन्सिपल्स. मी आता परत इंग्लिशमध्ये बोलायला लागलो, पण तुम्ही खूप सारे मॅजिकचे प्रिन्सिपल जे आहेत ते लाईफमध्ये यूज करून कुठलीही गोष्ट इम्प्रूव्ह करू शकता. मग जेव्हा तुम्ही स्टेज शो करता हां, तेव्हा असे लाईक शेकड्याने असे प्रेक्षक असतात आणि मग मधूनच कुठल्या कोणाला तरी असं बोलवता, हां. मग त्यावेळेला ते तुमचीच पेरलेली माणसं असतात की कोणालाही बोलवू शकता तुम्ही? आणि अशा कोणत्या स्टेज शोमध्ये जादू केल्या जातात? हां, सो मी जनरली जेव्हा कॉर्पोरेट शोज करतो आम्ही, सो असतात ते कॉर्पोरेटच्या आयदर एम्प्लॉईजसाठी किंवा त्यांच्या डीलर्ससाठी वगैरे, डीलर्स म्हणा, त्यांचे चॅनल पार्टनर्स म्हणा. सो ऑफकोर्स जेव्हा एक मजिशियन बोलवतो कोणाला तरी स्टेजवरती, तो कधीही ओळखीचा नसतो, कारण दॅट इज द फन पार्ट. आम्ही अशा कोणाला तरी बोलणार ज्याला आम्ही कधीच पहिला भेटलो नाही आहोत. पण ॲट द सेम टाईम मी कोणाला बोलवतो आहे तो माणूस स्टेजवरती कसा बिहेव करणार ह्याचा थोडासा मला अंदाज असला पाहिजे, की हा चांगला वागेल का. समजा कोणीतरी ओव्हर स्मार्ट आलं, कोणतरी एकदमच जास्ती शहाणा आला, तर तो एखाद वेळी ॲक्ट खराब करू शकेल. सो आम्हाला हे शो करून करून कळायला लागतं की खरंखर कोणाला स्टेजवरती बोलवू आम्ही. पण 500 माणसं समोर बसले तर कसं काय कळणार की हा माणूस हा आपल्याला योग्य आहे? आय थिंक म्हणजे मला ते असं एक्झॅक्ट एक्सप्लेन करता येणार नाही की आम्हाला कसं कळतं, पण मला वाटतं असं शोज करून करून तुमच्या लक्षात येतं की हा बरोबर ह्याला बोलूया, की ह्याला बोलूया. किंवा कधी कधी आम्ही प्रश्नही विचारतो, म्हणजे प्रश्नाला कोण काय उत्तर देतो त्याप्रमाणे बोलवा, असं ते आम्ही करतो. पण आय थिंक असं नाही केलं तर कधी कधी तुम्हाला कोणतरी येणार जो आणखीन शहाणा असणार, की तुमच्यापेक्षा जास्ती तो तुमची जादू बघण्या किंवा करण्यापेक्षा तुम्हाला कसं पकडू किंवा मी कसं जास्ती हुशार आहे हे दाखवू, त्याच्यात तो जाणार. मग असा कधी अनुभव आलाय का की कोणीतरी असं मुद्दाम काहीतरी अडथळा निर्माण केला, आला तो स्टेजवर? भरपूर, बऱ्याच वेळा असं होतं. हो, असे कोणते अनुभव आले? म्हणूनच माझा जो शो मी करतो तो ऑलवेज विथ कॉमेडी करतो. अच्छा. सो माझा नेहमी स्टेज शो जो असतो तो विथ कॉमेडी असतो. सो कॉमेडी असल्यामुळे असं काहीतरी झालं की ते आम्हाला कॉमेडीच्या थ्रू त्या माणसाचं ते कट करता येतं. कारण बरेच वेळा जोक्स चांगले आले की माणूस बाकी सगळं सोडून देतो. समजा एखादं कोण खरं शाणार आणि त्याच्यामुळे काहीतरी जोक केला किंवा त्याच्या उत्तराला जोक बनवलं आणि त्याला थोडंसं मोठं दाखवलं जोकमुळे, तरी तो शांत होतो आणि तो बाकीच्या गोष्टी नीट करायला लागतो. तर आय थिंक दुसरे एलिमेंट्स असणं फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नुसतं जादू नाही कधीच चालत. तुम्हाला जादूसोबत तुम्ही काय एलिमेंट्स, म्हणजे म्युझिक आहे का, कॉमेडी आहे का, ड्रामा आहे का, स्टोरी काय आहे, त्याचा सगळ्याचा फरक पडतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.